नागपुरात पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात काँग्रेसनं आंदोलन केलंय। नवनियुक्त शहराध्यक्ष प्रफुल्ल गुडधे यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन करण्यात आलंय। इंधन टंचाई आणि महागाईच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आलाय। आता दुचाकी उचलून कार्यकर्ते आंदोलनामध्ये सहभागी झालेत, याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। दरवाढीच्या विरोधात आज पेट्रोल डिझेलची दरवाढ प्रचंड प्रमाणात झालेली आहे। 100च्या पार पेट्रोल डिझेल गेलं। नागपुरामध्ये 111 रुपये लिटर आज पेट्रोलचा भाव झालेला आहे। सर्वसामान्य जनतेचं महागाईमुळे कंबरडं मोडलं आणि अशा स्थितीमध्ये हे सरकार पूर्णतः अपयशी झालेलं आहे। सरकारजवळ कुठल्याही धोरण नाही, कुठल्याही उपाययोजना नाही, फक्त प्रधानमंत्री प्रचाराचं काम करून राहिलेले आहे। संकट जे हे महागाई चालवण्या महिन्यावर आलेलं आहे आणि परत जे पेट्रोल डिझेलचे भाव वाढलेले आहेत आणि आपले मोदी सरकार विदेश टूर करत आहे, याच्यापेक्षा दुर्दैव या देशाचं नाही। इंधन दरवाढीचा निषेध नोंदवण्यासाठी नागपूरमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहे। संविधान चौकातून निघालेले आंदोलन जे आहे ते आता जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत अगदी पोहोचलंय। रस्त्यावरच पोलिसांनी जे आहे ते आंदोलन अडवण्यासाठी जे आहे ते बॅरिकेडिंग लावली होती, मात्र काँग्रेसचे आक्रमक कार्यकर्ते बॅरिकेडिंग तोडून जे आहे ते समोर आलेत आणि आता अगदी जिल्हा सत्र न्यायालयाच्या समोरील चौकामध्ये जे आहे ते पोलीस व्हॅन जे आहे ते आडवे पोलिसांना या आंदोलनाला अडवण्यासाठी लावाव्या लागल्या। तरी देखील काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर सुद्धा या पद्धतीने पुन्हा एकदा येथे पोलिसांनी साखळी जी आहे या ठिकाणी तयार केली आहे आणि अगदी कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला आहे। काही कार्यकर्ते हातामध्ये पेट्रोलचे टँक जे आहे ते हातात घेऊन आलेत, तर काही कार्यकर्त्यांनी चक्क दुचाकी जे आहे ते आंदोलनामध्ये हातामध्ये उचलून जे आहे ते आलेले आहे। कुठे ना कुठेतरी ज्या पद्धतीने इंधन दरवाढ होत आहे त्यामुळे सामान्य नागरिकांना मोठ्या झळा पोहोचत आहे असा आरोप या आंदोलनाच्या माध्यमातून केला जातो। आणि या पद्धतीने पहा, पेट्रोलचे टँक कार्यकर्ते हातात घेऊन या आंदोलनात सहभागी झालेले आहे। माजी मंत्री नितीन राऊत असतील, काँग्रेसचे नवनियुक्त शहराध्यक्ष प्रफुल्ल गुडधे पाटील असतील आणि सर्वात वरिष्ठ काँग्रेसचे पदाधिकारी आंदोलनात एकूणच मोठ्या संख्येने सहभागी झाले आणि पोलिसांचा मोठा ताफा जे आहे त्या आंदोलनाला सध्याला या पद्धतीने रस्त्यात अडवणूक केली। मात्र कार्यकर्ते आक्रमक अगदी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाणार असल्याचा थेट इशारा जे आहे ते कार्यकर्त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।